नमस्कार, मी सायली. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची एकदम प्रसिद्ध, चविष्ट आणि खमंग अशी कोथिंबीरची वडी. कोथिंबीर भरपूर असेल आणि नेहमीची भाजी किंवा चटणी करून कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ अशी कोथिंबीर वडी चहासोबत खायला तर खूप छान लागतेच, पण घरात काही पाहुणे आले असतील किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं करायचं असेल तर हा एक छान पर्याय आहे. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे. तिला छान धुवून घ्यायची, म्हणजे तिच्यात जी माती असते ती वॉश केल्याने निघून जाते आणि तिला मस्त 10-15 मिनटं निथळत ठेवायची. अशा पद्धतीने मी तिला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तुम्ही एखाद्या कॉटनवरती तिला अशी मोकळी करून वाळवायची. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेतोय. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप ज्वारीचं पीठ, त्यासोबत अर्धा कप बेसन आणि पाव कप तांदळाचं पीठ. इकडे मी आलं लसूण मिरचीचा वाटण करून घेतलं आहे. ते वाटण अजिबात स्किप करायचं नाही, त्याच्यामुळे चव खूप छान लागते. आणि तीळ पण घेतलेली आहे मी या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. हे वाटण बघू शकता तुम्ही मी असं करून घेतलं आहे. हिरवी मिरची, ओवा, लसणाच्या पाकळ्या आणि जिरं, आणि त्याचसोबत या ठिकाणी मी बारीक चिरलेली कोथिंबीर एक जोडी आपल्याला घ्यायची आहे. या ठिकाणी मी अशी बारीक करून घेते आहे कोथिंबीर, त्याच्यामुळे बारीक केल्यामुळे छान कोथिंबीर वड्या पण खूप छान जमतात. सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतो आहे. यामध्ये आपल्याला सगळे पीठ टाकून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण 1 कप ज्वारीचं पीठ घेतो आहे, त्यानंतर अर्धा कप बेसन आणि पाव कप तांदळाचं पीठ आपल्याला घालायचं आहे. हे सगळे पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचे आता. आणि त्यासोबतच आपल्याला आपण जे हिरवी मिरची, लसूण, आले याचं जे वाटण केलेलं होतं ते पण आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचं आहे. आता मसाल्यांमध्ये हळद, धने पावडर आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे. त्यासोबतच 2 टेबलस्पून आपल्याला पांढरे तीळ पण घालायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ या ठिकाणी घालून घ्यायचं आहे. आता सर्व हे एकत्र करून आपल्याला घट्टसर गोळा असा मळून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला याला पातळ करायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपण इथे सगळे मसाले, सगळं साहित्य जे आपण घातलेलं आहे, पीठ कोथिंबीरसोबत आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. आपण इथे साधारण पाव कप पाणी वापरणार आहोत. पाणी एकदम सगळं घालायचं नाही आहे आपल्याला, कारण कोथिंबीरमध्ये देखील थोडा ओलावा असतो, त्यामुळे गरजेनुसार आपण पाणी घालायचं आहे. आता हाताने सगळं एकत्र करून घट्टसर मिश्रण तयार करायचं आहे. पीठ जास्त आपल्याला या ठिकाणी पातळ होऊ द्यायचं नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर आपलं पीठ या ठिकाणी मळून तयार झालेलं आहे. चला तर मग आपण आता याला वरून तीळ लावून आपण याच्या वड्या पाडून घेऊया. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही या वड्या पाडू शकतात. गोल पाडू शकतात किंवा चौकोनी, त्रिकोणी अशा पद्धतीने तुम्ही वड्या पाडू शकतात. या ठिकाणी वडीचा रोल करताना आपल्याला थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला चिकटणार नाही. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी पाटावरती तीळ लावून आता मी दोघी गोळे जे आहेत त्यांना असं घोळवून घेते आहे तिळामध्ये. या ठिकाणी अशी मी छान घोळून झाल्यानंतर आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि उकळत्या पाण्यात पाणी हे उकळू द्यायचं आहे आणि मगच आपल्याला वाफेवरती आपल्याला ज्या आहेत त्या वड्या त्या वाफवून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी तुम्ही गाळणीत पण वाफवू शकतात. आता माझ्याकडे ही प्लेट आहे, तिच्यात मी वाफवून घेत आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या या रोल दिसत आहेत आहे पिठाचे छान. वडी आपल्याला खूप जाड किंवा पातळ ठेवायची नाही आहे. सगळीकडे साधारण समान जाडी ठेवली ना तर वडी पण खूप छान शिजते. आणि वडी शिजली की नाही हे बघण्यासाठी आपण टूथपिक किंवा चाकूने सुद्धा आपण बघू शकतो की शिजली की नाही. जर टूथपिक आणि सुरी आपली जर व्यवस्थित स्वच्छ बाहेर निघाली तर समजायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपली वडी खूप मस्त वाफवली आहे. आणि ही वडी आपल्याला 15 ते 20 मिनटं छान वाफवून घ्यायची आहे. चला तर मग आता आपण ही वडी थंड झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला
हव्या त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोल, चौकोनी किंवा डायमंड आकारातही वड्या कापू शकतात. वडी कापताना तुकडे खूप पातळ करायचे नाही आहे, म्हणजे तळताना ते व्यवस्थित तळले जातील. बघा किती छान तुकडे आपले तयार झाले आहेत. आता शेवटचा आणि सगळ्यांचा आवडता भाग म्हणजे वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाल्यावर आपल्याला एक एक करून कोथिंबीरीचे तुकडे तेलामध्ये सोडायचे आहेत. वड्या तेलात टाकल्यानंतर लगेच आपल्याला सतत त्यांना हलवायचं नाही. थोड्या वेळाने एक बाजू छान सोनेरी झाली की अलगद पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूंनी वड्या छान कुरकुरीत आणि सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. इथे गॅस मध्यम आचेवर ठेवला ना तर वडी बाहेरून जास्त जळणार पण नाही आणि आतून व्यवस्थित गरम होईल. बघा वड्यांना किती छान रंग आला आहे. अशा प्रकारे सगळ्या वड्या आपण तळून घ्यायच्या आहे. आपल्या एकदम खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वड्या तयार आहेत. ही वडी तुम्ही गरमागरम चहा, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.